सर्व मान्यवरांचा आपण सन्मान पाहत आहे। 1996ची ही सर्व मुकुंद गावण साहेबांची बॅच आहे। आताच जर आपण काल बघितलं अनेक गेट टुगेदर आपण साजरे करत असतोय आणि ही संपूर्ण बॅच आहे। आपल्या शाळेतील दिवस या आठवणीमध्ये असतात, खूप साऱ्या आठवणी आपल्या आयुष्यामध्ये येतात। तेव्हाचा काळ हा अतिशय गरिबीचा होता, काहींना 2 दिवसाचं 2 वेळेचं जेवणही मिळत नसतं। आताचा काळ थोडासा बदलला आहे। या संघर्षातून खऱ्या अर्थानं माणूस एका चांगल्या स्थितीमध्ये येत गेला। अनेकांना रोजगार, खऱ्या अर्थाने या उरण परिसरामध्ये अनेक कंपनी आपण पाहताय, वेअर हाऊस आहेत, अशा कंपनीतून अनेकांना रोजगार मिळाला आहे। आणि 1900 बॅचमधनं अनेक विद्यार्थी आज शिक्षक, इंजिनियर, वकील, डॉक्टर अशा अनेक उंच पदावर जाऊन पोहोचलेत। अशा सर्व बॅचचं आपण या निमित्तानं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय। आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी आपण पाहताय आणि उत्तम एडिटिंग तथा महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग राहुलजी प्रधान यांच्या माध्यमातून सर्व हे बॅनर्स आपण पाहताय, त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया। क्रिकेटनं काय दिलं तर अनेकांना व्यवसाय दिलाय। मग आमचे ओम साई धाबाचे सुजित अट्टा यांचा धाबा असेल, आमचे भूमी चायनीज, माऊली चायनीज, आमचे विजय भोईर यांचा स्टॉल, ओम स्वर्मा, साईड भोईर पारगाव आणि अनेकांचे स्टॉल या अवतीभोवती आहेत, त्या सर्वांचं आपण या निमित्तानं स्वागत करतो। या निमित्तानं नितेशजी गजानन पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ। सन्माननीय योगेश भगत बेनकर गावचे माजी उपसरपंच यांचं इथं आगमन आहे। त्यांच्या समेत जीवन ठाकूर कामगार नेते यांचंही ते आगमन आहे बेनकर गावचे, त्यांचंही या निमित्तानं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतो। आणि आपण वळूया सामन्याकडे, अधूनमधून आपण मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया, तिथपर्यंत आपण फोकस करूया क्रीडांगणाच्या आतमध्ये। ऐकूया पुन्हा एकदा आपण मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब पहिल्यांदा द्यायचा आहे। पंकज आपण जा, सर्व 1900 बॅचचे वर्गमित्र कैलासजी कासकर, आपण या कैलास कासकर आणखी एक वर्गमित्र आहेत, आपण या आपणा सर्वांच्या या 1900 बॅचची सर्व टीम आहे, या टीमच्या वतीनं याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल। एक आकर्षक अशी ट्रॉफी आणि भगवद्गीता दिली जाईल। आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन आहे। सर्व 1996ची ही बॅच आहे आणि मुकुंद गावण साहेब एक हौशी व्यक्तिमत्व आहे, ज्यांना सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहिलंय। कुठल्याही क्षेत्रामध्ये मुकुंद गावण साहेब हे कमी नाहीत। आज 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर ज्या माणसानं अतिशय गरिबीतून पुढे आलेत आणि पुढे येत असताना समाजकारण, राजकारण, क्रिकेट, धार्मिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेकांना योगदान ज्यानं दिलंय, मी प्रथमतः या निमित्तानं सर्व 1996ची जी बॅच आहे ते बॅचचा आपण सन्मान करूया। नरेंद्रजी गावण या स्पर्धेचे आणखी एक प्रमुख आयोजक आहेत, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभास्ते आपण सर्वांचा सन्मान घेतोय। सुधाकरजी भोईर ही सर्व मंडळी आहेत, कारण ते आठवणी खूप वेगळ्या असतात शाळेतील। काय काय आपण खोड्या केल्यात, काय काय मस्ती केले, कसं शिकलो, कोण पास झाला, कोण नापास झाला। प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच साहेब ट्रॉफी देऊया, प्रथमतः मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देऊया। या सर्वांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि भगवद्गीता। शूज काढायचे आपण, शूज काढा। प्रशांत हा खेळाडू ज्यानं चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडनं पाहायला मिळाला। कर्जत नेरळ विभागातून हा पंकज हा खेळाडू आलाय, ज्यानं चांगला अष्टपैलू खेळ या सामन्यामध्ये केला, त्याला एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी आणि भगवद्गीता दिली जाईल आणि सन्मान होतोय। हार्दिक हार्दिक अभिनंदन पंकज आणि टीम। पंकज मनोगत व्यक्त करशील का पंकज? पंकजला मात्र शुभेच्छा भरपूर भेटतात। थांबा सर्वांना, थांबा सर्व थांबा, जरा जाऊ नका। पंकजचे 2 शब्द फक्त बोल, एक सर्वांना थांबा। पंकज फक्त 2 शब्द, मॅन ऑफ द मॅच भेटते। इथे आपण खूप लांबून आलात तर इथलं वातावरण आहे, मुकुंदजी गावण, आम्ही जी पाटील हे सर्व आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो। थँक्यू, हार्दिक अभिनंदन करूया। आणि 1996ची बॅच आहे मुकुंदजी गावण साहेबांची। मुकुंद गावण साहेब काय आहेत हे जास्त तुम्हाला माहिती आहे, पण ज्या माणसानं प्रखर इच्छाशक्ती, आत्मविश्वास या जोरावर सर्व क्षेत्रामध्ये नाव कमवलं। आज राजकारणामध्ये आपण जर त्यांना पाहिलं, विद्यमान आमदार महेश पालदी साहेबांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांना मानलं गेलं आणि क्रिकेटचा हा शिवधनुष्य त्यांना हातामध्ये घेतला आणि सहजरित्या सर्व सरकारांच्या
माध्यमातून तो पारही पाडलाय. असे मुकुंदजी गावण साहेबांना मी विनंती करेन या सर्व 1982 बद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. सर्व खेळाडू मित्रांना माझा प्रथमतः नमस्कार. रयतेचे राजे, गोरगरिबांचे कैवारी आणि अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही शुभांचा दरारा, माझ्या शुभांचा दरारा. आज येथे समर्थ चषकानिमित्त माझी 96 ची जी बॅच आहे ती इथं मॅचेससाठी खास आलेली आहे. मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतोय. खरंच की 96 ची बॅच आठवली तर ते लहानपणीचे दिवस आठवतात, जे आम्ही एकत्र वर्गात खेळलेलो आहोत, बागडलेलो आहोत, ते दिवस आजही आठवतात. खरंच मन भरून आलंय की 28 वर्षानंतर आम्ही एकत्र आलोत आणि आनंद वाटतोय त्या एकत्र येण्याचा. कारण लहानपणीचे दिवस असतात ते खरोखरच सोन्यासारखे दिवस असतात आणि ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाही आहे. सर्व मी मान्यवरांचं इथं स्वागत करत आहे, तसेच खेळाडू मित्रांचं सुद्धा स्वागत करत आहे. मित्रांनो, माझे जे मुख्य आयोजक आहेत, मग सागर पाटील असो, अमितजी सरपंच असू दे, संदीप गावंड असो, भार्गव म्हात्रे असू दे, हर्षद बुरे असो, जितेंद्र गावंड, नरेंद्र गावंड, कमलाकर गावंड, पंकज गावंड, हे सर्व मान्यवरांच्या मुलंच हे शक्य झालेलं आहे. आणि हे सर्व आयोजक जे आहेत आणि आपण खेळाडू जे मित्र आहोत किंवा प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळेच आज 10 वर्ष समर्थ चषक हे यशस्वी होत आहे. मित्रांनो, या समर्थ चषकाबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांना बोललो होतो की जरी मला काही झालं तरी हे समर्थ चषक झालं पाहिजे. ही उत्कंठा या समर्थ चषकाबद्दल माझी होती, कारण प्रेक्षकांची जी मागणी होती समर्थ चषकाबद्दल ती खरोखरच की समर्थ चषक हे 9 वर्ष अगोदर थांबलं होतं. त्याला कारण होतं कोरोना काळ. मित्रांनो, त्यावेळची परिस्थिती भयानक होती. तुम्हाला सांगते, आपल्या समोर एखाद्याचा प्राण जात होता आणि त्यावेळी आमच्या सर्व आयोगांना शक्य नाही वाटलं की या मॅचेस ठेवायच्या. आपल्याला मॅचेस महत्त्वाच्या नव्हत्या तर एखाद्याचा जीव महत्त्वाचा होता आणि त्यासाठी आपण समर्थ चषक थांबवलं होतं. पण तुम्हाला सांगतोय की सर्व खेळाडू मित्र, त्याच्यात रोहिदासभाई पांदिवचे असतील, केलवण्याची टीम असेल, याही सांगितलं की या मॅचेस व्हायला पाहिजे. आणि सर्व खेळाडूंच्या मागण्यामुळं, प्रेक्षकांच्या मागणीमुळं हे आज समर्थ चषक इथं तुमच्या सर्वांच्या पाहण्यासाठी इथं हजर आहे. मी तुम्हाला आणखीन एक सांगेन तुम्हाला की मित्रांनो, समर्थ चषक ही स्पर्धा आपण चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी ठेवलेले आहे आणि आम्हाला आज आनंद वाटतोय की ही स्पर्धा इथे होत आहे. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्रसाठी सायकल आहे. आज तुम्हाला खरंच सांगतोय की ही जी प्रेक्षक आहेत त्यांना बघून मी 4 दिवस पूर्णपणे भारावून गेलेलो आहे. मी सर्वांना हात जोडतोय, वंदन करतोय, त्यांना सगळ्यांना मी तुम्हाला सांगते मानवंदना देतोय की तुम्ही जी उपस्थिती दाखवता, सर्व आमचे आयोजक, प्रायोजक, यूट्यूबवाले असतील, स्पीकरवाले असतील, डेकोरेशनवाले असतील, सर्वांचे मी कॉमेंटेटरांचे, अंपायरांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतोय आणि थांबतोय. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मुकुंदजी गावंड साहेबांच्या मुखाबद्दल अनेकांचा आभार. आणि नक्की त्यांचं थोडंसं मन आपण बघितलं, थोडंसं भावुक सुद्धा झाले ते, कारण ही 10 वर्षाची अथक परिश्रम त्यानं घेतलं आणि आज हा कार्यक्रम सन्मानित संतोषजी गावंड आपण या. तत्पूर्वी 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश बालदी साहेबांचे CBA सहाय्यक सन्माननीय निखिल माळी साहेबांचं इथे आगमन होतं. मी त्यांना विनंती करेन आपण या. निखिलजी माळी 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार महेश बालदी साहेबांचे निकटवर्तीय अर्थात CBA सहाय्यक निखिलजी माळी साहेबांचं इथे आगमन होते. तत्पूर्वी संतोषजी गावंड साहेबांचा सन्मान मुकुंदजी गावंड साहेबांच्या शुभ हस्ते होते. ऐकूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जाऊया समीर सोमणी सरांकडे. थँक्यू.
सर्वांचं सहर्ष स्वागत. धावा झाल्यात त्या 12 विकेट गेल्यात 2. मंचावरती 1996 ची बॅच. नुकताच सन्माननीय निखिलजी माळी साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. मंचावरती नितेशजी पाटील अर्थातच किंग देखील उपस्थित आहेत. इतरही मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅचचा स्कोर पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नारपोली संघ 1.4 ओव्हरपर्यंत 12 या धावसंख्येवरती खेळतो आणि त्यांच्या विकेट गेल्यात 2. अभिजित आणि त्याच्या साथीला नरेंद्र ही जोडी मैदानात ते फलंदाजांची आणि गोलंदाजी करतो विशाल. नक्कीच 190 उरण विधानसभेचे विद्यमान आमदार महेश बागदी साहेबांचे सीबीए सहाय्यक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मुकुंदजी गावण साहेबांचे जीवाचे जिवलक निखिल माळी साहेबांचे इथं प्रथमतः मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत करतोय. उर्वरित इनिंग संपल्यानंतर सर्व मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया. पुन्हा एकदा आपण ऐकूया समीर सोमणी सरांना. थँक्यू. खरं तर कांचनजी स्वीय सहाय्यक म्हटल्यानंतर जे राजकीय असतील किंवा अगदी आपण पाहतो की गव्हर्नमेंट सेक्टरमधील अनेक अधिकारी असतील. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता अभिजितचा, परंतु हा चेंडू देखील निर्धाव टाकलाय तो विशालने. 12 वरती 2 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असतील. स्वीय सहाय्यक जे गव्हर्नमेंट सेक्टरमधील अधिकारी असतील, राजकीय म्हणजे मोठमोठे नेते मंत्री त्यांचे देखील स्वीय सहाय्यक असतील. हे त्यांच्यासाठी जीव की प्राण असतात. हे खरी गोष्ट आणि प्रत्येकाला ठाऊक आहे. कारण नेते मंडळी असतील, अधिकारी मंडळी असतील, यांचा जो संपूर्ण सेटअप आहे, अगदी आपण पाहतो ना दिनचर्या आहे, ती संपूर्ण सेटअप करण्याचं काम ते स्वीय सहाय्यक करत असतात. आणि निखिलजी माळी साहेब आपलं सहर्ष स्वागत आम्ही या मंचावरती करतोय. तिखट बाउन्सर पाहायला मिळाले अगोदरचा विशालचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि ते विकेट जाईल. आणखी एक विकेट विशालच्या खात्यामध्ये ते जोडली जाते आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे ती विशालने. आणि धावा झाल्यात त्या आतापर्यंत 12 विकेट गेल्यात नारपोली संघाच्या 3. पण सज्जरा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. गावदेवी धरणा संघ सध्या फिल्डिंग करतो आणि बॅटिंग करणारा संघ आहे तो नारपोली. तन्मय 11 या नावाने हा संघ मात्र आज खेळतोय. जे हनुमान मसोबा नारपोली. आशिष पाटील तिसऱ्या षटकात आलाय. नरेंद्र मस्कर कडून खूप अपेक्षा आहेत नारपोली संघाला. काय तिखट बाउन्सर टाकले जात आहे सातत्यानं. गती आहे, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि अचूक गती ही त्रिकोणमिती साधत आतापर्यंत धरण्याच्या गोलंदाजाने बांधून ठेवले ते नारपोलीकरांना. कमालीचं षटक टाकल्या या अगोदरचं देखील विशालने. आणि आता पहिला चेंडू इथे पहा तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. वेगवान चेंडू. नरेशजी मुणे साहेब जे पुरस्कर्ते आहेत धरणा संघाचे, नारपोलीचे आहेत मात्र तन्मय 11. नरेशजी मुणे साहेब आपलं सहर्ष स्वागत. परंतु सध्या अडचणीत आहे तो नारपोली संघ. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. धावसंख्या ती मात्र 13. मुकुंदजी गावण साहेबांनी मात्र नुकताच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. थोडे भावुक ते झाले होते. का होणार नाही, कारण प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आणि त्याने आवर्जून उल्लेख केला उरण तालुक्यातील ही पहिली स्पर्धा आहे, पहिली वहिली ज्या स्पर्धेमध्ये
4 व्हीलर कार म्हणून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला पारितोषिक दिले जाणार आहे त्या खेळाडूला. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण उद्या गुढीपाडवा आहे. सकाळी लवकर सगळ्यांना उठायचंय आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे. क्लीन बॉल, फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आशिषने दांडी गोल केले ते अभिषेकची. विचारतायत. तेच क्लिअर करा की एक्झॅक्टली दावा किती. आता तो निर्णय पंचांचा आहे. चला पंच जो काय निर्णय तो सांगा. यस, नो बॉल आहे, चौकार म्हणजे एकूण 4 धावा. टोटल धावा 1+4 एकूण 5 धावा या चेंडूवरती असा एनआर पॅनल नीरज राणावत सरांनी जे मेन अंपायर त्यांनी मात्र हा निर्णय दिलेला आहे. धन्यवाद. आणि या 5 धावेने जो फलंदाज डगआउट कडे चालला होता तो मैदानात फ्रीडचा चेंडू खेळेल आणि फुकटच्या 5 धावा मात्र दिल्या जातील त्या नारपोली संघाला. आणि त्या महत्वाच्या ठरतील, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक धाव इथे महत्वाचे आहे. चांगला उल्लेख केला किंग सरांनी, नितेश पाटील सरांनी. त्यांनी आठवण करून दिली भारत विरोधात पाकिस्तानच्या सामन्याची. विराट कोहली क्लीन बॉल झाला होता, विराट कोहलीच्या लक्षात होतं फ्रीडचा चेंडू आहे. 3 धावा त्याने तिथे मात्र घेतल्या. तन्मय 11 नारपोली, जय मोसोबा नारपोली. वरती 3, 5 धावा महत्वाच्या मिळाल्यात. फ्रीडचा चेंडू असेल, आशिष पाटील. फटका इथे फसलाय. 1 धाव नक्कीच मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याची हिंमत आता होत नाहीये, कारण मुफतच्या धावा मात्र अगोदरच्या चेंडूवरती 5 मिळाल्या होत्या. त्या तन्मय 11 नारपोली संघाला एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 19 वर. 19 लॉस ऑफ 3 विकेट. नरेंद्र मस्कर मैदानात अद्यापही आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जेव्हा धावसंख्या कमी होत्या कांचनजी, तेव्हाही सामना अगदी शेवटच्या 4थ्या-5व्या षटकापर्यंत गेला होता. म्हणजे नारपोली संघाचा बॉलिंग अटॅकही तेवढाच चांगला. आणि या टीमचं महत्वाची गडी आहे म्हणजे ऑलराऊंडर आहेत या टीमकडे. 19 धावा 3 विकेट. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार हे पारितोषिक, सर्वात मोठं पारितोषिक. उरण तालुक्यातील एकमेव स्पर्धा. पाठ टाकला होता चेंडू, मिडविकेटच्या दिशेनं वळवलाय. रिचच्या साह्यानं बॉल चालला मिडविकेटला. नरेंद्रला दुसरी धाव घ्यायची, 2 धावा मात्र इथे घेतल्यात. हे करावं लागेल नरेंद्र आणि त्याचबरोबर अभिषेकला. धावा मोठ्या फटक्यातून येत नाहीयेत तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. दबाव टाकावा लागेल तो फिल्डरवरती. अन्यथा आशिष पाटील असेल, विशाल मडवीने तर फक्त 1च धाव दिली होती मागच्या षटकात. 21 धावा 3 विकेट. लास्ट बॉल. धोंडूकाका मैदान, पिरकोनचं मैदान. पुन्हा लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला. फटका केसला. काऊ कॉर्नरच्या दिशेनं फिल्डर तैनात आहे. काय फेक होती, तितकीच उंच उडी घेत मात्र बॉलरने हा चेंडू मात्र इथे नक्कीच अडवलाय. चला सन्मान घेऊया आपण योगेशजी भगत साहेबांचा.
या साहेब या आपण बेनकळ गावचे माजी उपसरपंच, एका प्रभागाचं नेतृत्व करत असताना आपल्या गावाचं उपसरपंच पद ज्यानं सांभाळलं आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये हातभार लावणारे योगेशजी भगत, मी जितू गावण यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण योगेश भगत साहेबांचा सन्मान करताय. त्यांच्या समेत सन्मानित जीवन ठाकूर कामगार नेते बेंडकळ यांचाही आपण सन्मान करूया. मुकुंदजी गावण साहेबांच्या प्रेमाखातीर आपण आलात. आज राजकारणामध्ये योगेशजी भगत साहेबांचं नाव खूप मोठं आहे. बेंडकळ गावातील सुपुत्र आहेत, माझे उपसरपंच म्हणून ज्यांना कार्य केलं आहे आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये ज्यांचा हातभार लागला आहे असे योगेश भगत आणि जीवन ठाकूर साहेब कामगार नेते या मान्यवरांचा सन्मान होतोय. व्यासपीठावर भूमिपुत्र पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कार ज्यांना आपल्या कलेतून संपादन केलं आहे. एक उत्तम कोरिओग्राफर तथा उत्तम कलाकार म्हणून या परिसरामध्ये सुप्रसिद्ध असणारे कोपरेल गावचा एक कोहिनूर हिरा गिरीश म्हात्रे अर्थात गिर म्हात्रे यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गिरीश म्हात्रे, मी विनंती करेन की आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. भूमिपुत्र पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, अनेक पुरस्कार, अनेक सुप्रसिद्ध असे गिरीश म्हात्रे. खरं तर यूट्यूब चॅनल जे त्यांचं आहे त्यावरती तब्बल 65,000हून त्यांचे अधिक फॉलोवर्स आहेत आणि जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग या गाण्याला तर जवळजवळ 6.5 मिलियन्स व्ह्यूज मात्र मिळालेले आहेत. असे आमचे गिरीश म्हात्रे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होईल. कलाकाराचा सन्मान या मंचावरती नक्कीच झाला आहे आणि आता गिरीश म्हात्रे साहेब यांचा देखील सत्कार आपण इथे संपन्न करणार आहोत. सन्माननीय रोहितजी भगत ही व्यासपीठावरून पाहता मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं सन्माननीय मुकुंदजी गावण साहेबांना की रोहित भगत साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे, ज्यांची पर्सनॅलिटी अतिशय सुरेख आहे. आयुष्यामध्ये आपण पैसा किती कमवला त्यापेक्षा आपण आरोग्य किती टिकवलं हे खूप महत्त्वाचं आहे. पैशापेक्षा आरोग्य चांगलं असलं तर आपलं जीवनमान चांगलं राहत असतं. असे आरोग्य लाभलेले योगेशजी भगत साहेबांचा आपण सन्मान करूया. गिरीश म्हात्रे, रायगड भूषण, भूमिपुत्र भूषण अशा अनेक भूमिपुत्र पुरस्कारांना सन्मान आहेत. व्यासपीठावर सन्माननीय नितेश भोईर साहेब उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीनं मुकुंदजी गावण साहेबांना विनंती करेन की आपण नितेश भोईर साहेबांचं सन्मान करायचा आहे. आज योगेश भगत साहेबांच्या समेत आलेली सर्व मंडळी आहेत. राजकारण आणि समाजकारण अशा क्षेत्रामध्ये आपण त्यांना पाहतोय. अशा या सर्व मंडळींचं आपण या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. आपण सर्वजण आलात, मनाच्या अंतःकरणापासनं आपल्या सर्वांचा मी या निमित्तानं आभार मानतोय. व्यासपीठावर गिरीशजी म्हात्रे आपण या. भूमिपुत्र पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आणि यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांना अनेक फॉलोअर्स आपण पाहताय. कला क्षेत्रामध्ये एक उत्तुंग यश ज्या माणसांनी निर्माण केलं ते कोपरेल गावचा हा एक कोहिनूर हिरा गिरीश म्हात्रे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. या स्पर्धेचं उबदार वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण एक सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय गिरीश म्हात्रे गिर या नावाने प्रसिद्ध असणारे गिरीश म्हात्रे साहेबांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. व्यासपीठावर 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश बालदी साहेबांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय निखिल माळी साहेबांना विनंती करेन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. समीर सोमणे सरांना सांगितलं एका नेते मंडळाचं ज्यावेळी आपण स्वीय सहाय्यक काम करत असतोय संपूर्ण दिवसाचा त्यांचा शेड्यूल काय असतो, कशा प्रकारचा विकास निधी कुठल्या गावाला वाटायचा असतो, हे सर्व आखणी हे स्वीय सहाय्यक करत असतात. ते 190 उरण विधानसभा मतदारसंघातील लगातार 2 वेळा आमदार होण्याचा बहुमान आणि विक्रम ज्या आमदारानं केलं आहे ते महेश बालदी साहेबांचे स्वीय सहाय्यक आणि मुकुंदजी गावण साहेबांचे जीवाचे जिवलक आहेत. रात्री अपरात्री कधीही फोन करा, मदतीला कोण येतो तो मित्र असतो. मित्र वणव्यामध्ये सुद्धा गारव्यासारखा त्याप्रमाणे हे 2 मित्रांची जोडी आहे. काल प्रवीण कालबागे साहेबांना पाहिलं, तदनंतर महेशजी माळी बाळी भाजप अध्यक्ष यांचंही या निमित्तानं आपण सन्मान करूया. सबका साथ सबका विकास संपूर्ण व्यासपीठ आपण जर बघितलं 4 रजनीमध्ये अनेक भाजप पक्षातील मंडळी या आपण व्यासपीठावर पाहते. महेशजी माळी, तदनंतर व्यासपीठावर अमितजी म्हात्रे पाडे यांचा सन्मान केला जाईल. व्यासपीठावर नवनाथजी गावण यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. थोडेसे प्रेक्षकांची ही दिलगिरी व्यक्त करेन कारण पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपलं कर्तव्य आहे. या नवनाथजी गावण साहेब त्याप्रमाणे
तन्मयी 11 जय हनुमान मस्तोबा नारपोळी संघाचे पुरस्कर्ते नरेश मुणे यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. नरेश मुणे आणि मी योगेश भगत माजी उपसरपंच ग्रामपंचायत भेंडकळ एका प्रभागाचं नेतृत्व करत असताना आपल्या गावाच्या विकासाला हातभार लावणारे सन्मानी योगेशजी भगत यांनाही मनोगत व्यक्त करायचं. मी त्यांना विनंती करेन की आपल्या मनोगत आपण या निमित्तानं व्यक्त करायचं. सन्माननीय मान्यवर नवनाथजी गावण साहेबांचा सन्मान होतोय. नरेश मुने आपण या नारपोळी संघाचे पुरस्कर्ते आहेत. आपलाही सन्मान आपण या निमित्तानं करूया आणि मी योगेश भगत साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार मंडळी, इथे प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर ह्यांना माझा प्रणाम, माझा नमस्कार. इथे येऊन जे काही आयोजन केलेलं आहे त्याबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे की अतिशय सुंदर आणि इथे जे मॅन ऑफ द सिरीज कोणाचाही लक्ष पहिला जातो तो मॅन ऑफ द सिरीज ह्या गाडीकडे. कारण की मला वाटते प्रथमच उरणमध्ये अशी गाडी मॅन ऑफ द सिरीज म्हणजे खेळण्यासाठी खेळाडूंसाठी एक असा एक वेगळ्या लेवलचा प्रोत्साहन इथे यांनी ठेवलेला आहे. आणि ह्या आयोजनाला बघताना एक गोष्ट लक्षात येते की ह्या आयोजन करण्यासाठी किती धडपड धावपळ आणि किती मेहनत घेतली असावी मुकुंद साहेबांनी तुम्ही आता एक विषय मांडला की रात्रीच्या कोण येतो मदतीवरनं एक आठवलं मला की आमच्या भेंडकळ गावाच्या UL ते पेट्रोल पंप नवघर ते पेट्रोल पंपामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये एक आवऱ्याचा मुलगा मृत पावला होता. त्याचं नाव तिरंगा आणि त्या तिरंगाला मला वाटते मुकुंद गावण साहेब हे पिरकोनचे आणि तिरंगा हा राहणार मूळ आवऱ्याचा. तर त्या मृत्यू पावल्याच्या नंतर ती जी बातमी पसरली तेव्हा मी देखील तिथे हजर होतो आणि मुकुंद साहेब देखील हजर होते. आणि त्यांना न्याय देताना त्यांच्या परिवाराला न्याय देताना आमच्यावरती केसेस झाल्या. आज आम्ही 7 ते 8 वर्ष आम्ही एक केस भोगतोय आणि साधारण 7 ते 8 वर्ष झाली त्याच्यावरची बरोबर ना साहेब. आणि एक गोष्ट मला त्याच्यामध्ये प्रखरतेने जाणवली की मुकुंद साहेबांना कुठल्याही प्रकारचा त्रास जरी झाला तरी ते बोलून दाखवत नाही. किंबहुना त्यांच्या परिवाराच्या लोकांना त्यांनी कधी जाऊन सांगितलं नाही की आम्हाला हे त्रास होतोय आणि हे आम्ही म्हणजे इतक्या वर्ष सोसतोय. आज कालही आमची परवाच्या रोजी आमची तारीख होती पण त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची कामं टाकून वेळात वेळ काढून ते जातात का केसेसला उभे राहतात. आणि त्यांना एकदा मी प्रश्न विचारला की आपण हे केलं आम्ही आमच्या जवळ होता गावाच्या जवळ होता म्हणून हे सर्व आम्ही केलं पण तुम्ही कसं काय. तर बोलते आपल्या भागातील एक तरुण व्यक्ती होता त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण पुढे न आलो तर कोण येणार पुढे. आणि ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि जी समाजसेवाची जी भावना त्यांच्या मनात आहे त्यातून आमची दोस्ती आज निर्माण झालेली आहे. इथे मी आलेलो आहे ते आमच्या खातीरच आलो आहे. आणि इथे येण्याचा दुसरा एक विषय असा आहे की त्यांचा जो काही मी स्वभाव पाहिला इतक्या दिवसात की त्यांनी काही जे काही अचिव्हमेंट जे अचीव केलेलं आहे इतक्या दिवसामध्ये पण त्यांचं जे म्हणजे स्वभाव आहे ह्या जमीला धरूनच आहे. आज त्यांनी मी एक बघितलं की त्यांनी त्यांच्या 96ची जी काय बॅच जे काय त्यांनी बोलवली इथे हे मी फार कुठे पाहिलं नाही आहे की आपल्या यशोगाथाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जे काही यश संपादन केलं आज इतका मोठी भव्य स्पर्धा त्यांनी त्यांच्या जीवावरती इथे भरवलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या लोकांना आपल्या मित्रांना इथे बोलवणे त्यांचा सत्कार करणे ह्या सर्व गोष्टी खूप दुर्मिळ आहेत. म्हणजे मी साधारण असं पाहिलेलं नाही इथे कुठे. तर त्यांना मी इथे त्यांचा हा जो स्वभाव आणि हे त्यांचे कार्य असे अविरत चालू राहू द्या ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद योगेश भगत साहेब, खूप चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं. तिरंगाची आपण आठवण काढलीत आणि खऱ्या अर्थानं आजही आपण 7 ते 8 वर्ष ती केस भोगताय. पण एक मात्र नक्की सांगेन परमेश्वर वरून बघतोय जेव्हा समाजाला आपण सर्वस्व अर्पण करताना त्यावेळी आपल्याला पुण्य नक्की मिळत असतंय. येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर आपल्या डोक्यावर नक्की आशीर्वादाचा हात ठेवेल आणि याचं तुम्हाला चांगले पोचपावती नक्की मिळेल. धन्यवाद योगेश भगत साहेब, चांगलं वक्तृत्व आपल्या मुखाबंद आपण ऐकलंय. आणि पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय नरेश मुने साहेब तन्मयी 11
जे हनुमान मस्तबा नारपोली या टीमचे पुरस्कर्ते आहेत, मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, मंगेशजी गावण, नरेंद्र गावण, पंकजजी गावण या सर्वांच्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. क्या बात आहे. मिलिंदजी गावंड यांच्या वतीने एक अनोखं पारितोषिक आलंय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी कार आहे, कार त्या गाडीवरती जर का षटकार आला तर मिलिंदजी गावंड यांच्या वतीने त्या फलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक. उलटा मारण्याचा प्रयत्न, धावा पोहोचवतो नारपोली संघाच्या तन्मय 11. नारपोली संघाच्या धावा झाल्या त्या आता वाईटच्या इशाराने 40. शेवटचं षटक. नितीन गावण आपण सन्माननीय नितीनजी गावण आपण आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा. थोडीशी दिलगिरी व्यक्त आम्ही प्रेक्षकांची करतोय, कारण पाहुणे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्यांचंही आदर सन्मान आपण करणं आवश्यक आहे. नितीनजी गावण साहेबांचा आपण सन्मान करूया आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया समीर सोमणे सरांना. थँक्यू. 40 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक चालू. आक्रमणाची गरज आहे. गोलंदाजी करतोय जयेश. 5ला बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. या देखील चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. खरं तर जो फलंदाज बाद झाला होता त्यानंतर चेंडू घोषित केला पंचांनी फिल्डिंग पोझिशनच्या आधारे की नो बॉल आहे, त्याच अभिषेकने मात्र आक्रमण केलं होतं. अभिषेक मोरेने 2 षटकार मारले, त्या कारणास्तव या धावसंख्येला उभारी मिळाले. आतापर्यंत धावा आहेत 41. पावड्यांचा सत्कार देखील चालू आहेत. सलामवीर नरेंद्र मस्कर, जास्त संधी मिळाली नाही. 6 चेंडू 4 वरती तो खेळतोय. अंतिम षटकात अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची, षटकारांची, चौकारांची. पुन्हा यॉर्क बॉल इथे टाकलाय. भन्नाट चेंडू, अनप्लेबल बॉल बाय जयेश. कमालीची गोलंदाजी धरणा संघाकडून जयेशची. ऍक्शन रिप्ले मध्ये जयेश वेगवान गोलंदाज आहे आणि बॅट आणि पायाच्या अगदी मधून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. रायगड आणि ठाणे याच्या बाउंड्रीवरती असलेले धरणा गाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. जयेशने आतापर्यंत एकच धाव दिले. 41 धावा, 4 विकेट. समर्थ ट्रॉफी, समर्थ चषक, आजची 4थी रात्र या स्पर्धेची. दिला भिरकावून बॉल नरेंद्रने ऑन साइडला. लांब लचक दर्जेदार नरेंद्र मस्करच्या बॅटमधून षटकार. एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली नरेंद्र मस्कर, त्याने शेवटी केले ते आक्रमण. धावा झाल्या त्या 47. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 10.07च्या सरासरीने नारपोली संघाच्या या धावा आहेत. लास्ट 2 बॉल्स वरती पाहूया कितपत धावा येत आहेत. सन्माननीय विद्याधरजी गावण साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर कृपा करायची आहे. लास्ट 2 बॉल्स. पुन्हा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित जयेश. दुसरी धाव. शर्यत इथे लागले, मिस झालाय. काय घडले पहा. सिली मिस्टेक्स, छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये या नेहमी होत असतात आणि तेच पाहायला मिळालं. 1+1. नरेंद्र मस्करने ओळखलं की गोलंदाज त्याचबरोबर क्षेत्ररक्षक थोडे बिझी आहेत, त्यांनी लगेचच अतिरिक्त धाव घेतली. पहा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. नरेंद्र मस्करने पहिली धाव इथे घेतली. गोलंदाज तिथे जयेश थोडा बिझी राहिला. त्यानंतर मात्र पुन्हा इथे हातात चेंडू. नरेंद्रने दुसऱ्या धावेसाठी तिथे पलटला आणि दुसरी धाव देखील इथे फेक करताना मिसहिट झाला. प्रेशरमध्ये अशा गोष्टी नक्कीच घडतात. 2 धावा, धावसंख्या 49, 49. लास्ट बॉल. एखाद मोठं आक्रमण झालं तर 50 पार धावा होतील. टार्गेट तर 100% 50 आहे. लास्ट बॉल 49. सुपर ओव्हर टाय मॅच झाली तर या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल उंच गेलाय परंतु लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नरचा. जजमेंट चांगलं आहे, झेल देखील घेतोय. लास्ट बॉलवरती जयेशने घेतलं विकेट. धावा झाल्यात त्या तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघाच्या 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे.
थँक्यू. तत्पूर्वी विनंती करेन या स्पर्धेमधला पहिल्या इनिंगमधला शेवटचा सामना स्वर्गीय निमेश धनराज 11 अक्षय 11 कुडावे पक्ष ग्रीष्मा 11 SCC मोठीजुई. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण सन्मान करूया. आजच्या या स्पर्धेला मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. सन्माननीय विद्याधरजी गावण साहेब यांचं इथे शुभ आगमन आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय विद्याधरजी गावण आणि सन्माननीय अंकुशजी मोकळ साहेब अर्थात मुकुंदजी गावण साहेब यांच्याशी त्यांचं ऋणानुबंध जोपासलंय. अशा अंकुशजी मोकळ साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा. आणि बॉबी यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. सन्माननीय विद्याधरजी गावण, सन्माननीय अंकुशजी मोकल आणि बॉबी या सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण या समर्थ ट्रॉफीमध्ये आलात. आपलं आदर सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य असतं. आयोजकांची अथक मेहनत आणि अथक मेहनतीच्या जोरावर आज हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. प्रत्येक मान्यवरांचं आदर सन्मान, पाहुणा मोठा असू द्या, पाहुणा बारीक असू द्या, छोटा असू द्या, सर्वांचा आदर सन्मान आयोजकांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं धोंडूकाका मैदानावर पहिलं क्रिकेटचं महासंग्राम नितेशजी गजानन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नाईट रजनी, तदनंतर ही दुसरी रजनी मुकुंदजी गावण साहेब, अमितदादा पाटील, संपूर्ण आयोजक कमिटी अर्थात संदीप दादा गावण, पंकजजी गावण, महेश गावण अशा अनेक मंडळी आहेत. सागरजी पाटील, भार्गवजी मात्रे या सर्व मंडळींचं योगदान या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलंय. अशा सर्व मंडळींचं आपण या निमित्तानं आभार मानूया आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. अनेक आयोजक आपण जर बघितलं, मुकुंदजी गावण, अमितदादा पाटील, सागर पाटील, सन्माननीय कैलास पाटील आणि सन्माननीय अविनाश पाटील यांचं इथं आगमन होत आहे. अभि पाटील की ज्यांचं योगदान खूप मोठं आहे या स्पर्धेला, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला 50 सन्मान चिन्ह पुरवलेत. आयोजकांमध्ये सन्माननीय संदीप गावण, भार्गव मात्रे, अजित जोशी, नरेंद्र गावण, मंगेश गावण, कमलाकर गावण, महेश गावण, पंकज गावण, जितेंद्र गावण, नरेंद्र गावण, प्रशांत नवाळे, गणेश मात्रे, रवींद्र मात्रे, संतोष गावण, राकेश गावण या सर्व मंडळींचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. मी अभि पाटील आणि कैलास पाटील ज्याने या स्पर्धेला 50 सन्मान चिन्ह आम्हाला पुरवलेत असे कैलास पाटील आणि अभि पाटील यांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान केला जाईल. अमितदादा पाटील, मुकुंद गावण साहेबांच्या शुभ हस्ते A1 जोडी मुकुंद गावण साहेब आणि अमित पाटील या दोन प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते कैलास पाटील आणि अभि पाटील यांचा सन्मान होतोय. मुख्य आयोजक आणखी आमचे रवींद्र मात्रे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होईल. मंगेशजी गावण, पिरकोण गाव खऱ्या अर्थानं एक चर्चिलेलं हे गाव आहे. साता समुद्रापलीकडे या गावाचं नाव अगोदर गेलेही आहे, मात्र आज समर्थ ट्रॉफीच्या माध्यमातून हे गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे. असे पिरकोण गाव आणि पिरकोण गावामध्ये हा समर्थ ट्रॉफीचा एक थरार पाहतोय. अनेक मान्यवर आहेत. अभि पाटील दिघाटी यांचंही या निमित्तानं आपण सन्मान करूया. आणि पुन्हा एकदा मान्यवर होत असताना पुन्हा एकदा आपण ऐकूया शेरोशायरीचा बेताज बादशाह बाबू शहा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया राजेंद्र सर. चलेंगे मुकाबला की तरफ है. भला एक टारगेट देखिए 50 रनों का है. चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा मोटी जोड़ी के कप्तान खास करके जोड़िए सामने यहाँ पर अंतिम मुकाबला रहेगा. पहले फ्रेश मुकाबला का देखिए बात करेंगे. तो चलिए उसके साथ साथ चलेंगे मुकाबला की तरफ है. सर पुन्हा एकदा आम्ही थांबवतोय. पिरकोण गावचे सन्माननीय युवा नेते नितीन गावण साहेबांना या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो, धन्यवाद. आज आपण या ठिकाणी पाहतो गेल्या 4 दिवसापासून पिरकोण गावचे नाव उज्ज्वल करणारे आमचे आदरणीय नेते मुकुंदजी गावण साहेब, तसेच दिघाटी गावचे आमचे माजी सरपंच आणि आमचे सहकारी अमितजी पाटील आणि सहकाऱ्यांनी जी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरं मला सुद्धा या 3 दिवस या गावातला असताना सुद्धा यायला मिळालं नाही की मी बाहेर होतो, पण यूट्यूबच्याद्वारे हा जो सोहळा आहे तो पूर्ण जगामध्ये पसरत आहे. या निमित्ताने मी एवढंच म्हणेन, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना ओढ असते जशी विश्वकपाची, आंतरराष्ट्रीय
खेळाडूंना जशी ओढ असते विश्वकपाची, तसेच या रायगड जिल्ह्यातील माझ्या ग्रामीण आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ओढ असते ती फक्त आणि फक्त मुकुंद गावण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या समर्थ चषकाची. मित्रांनो, प्रत्येक खेळामध्ये हार जीत हा खेळाचा एक भाग आहे. त्यानिमित्त तो कोण हारतो कोण जिंकतो यापेक्षा या आमच्या समर्थ चषकामध्ये तुम्ही येऊन, या सगळ्या प्रेक्षक वर्गावर येऊन या पिरकोण गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गाचं मनापासून धन्यवाद. आणि तुमचा जो कृपा आशीर्वाद आम्हाला या समर्थ चषकाद्वारे मिळतोय त्याबद्दलही आपल्या सर्वांचा मी हार्दिक आभार मानतो. आणि मुकुंदजी गावण आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि तुमचा जो आशीर्वाद आम्हाला यापुढेही असाच मिळेल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मनोगत आपण त्यांच्या मुखाबद्दल ऐकलंय. ओळख पुन्हा एकदा आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना ग्रीष्मा 11 SCC मोठीजुई विपक्ष स्वर्गीय निमेश दंद्राळ अक्षय 11 कुडावे. मी मान्यवरांना विनंती करेन, सन्मान्य निखिल माळसाहेबांना विनंती करेन. निखिल माळसाहेब आपण या आपल्या शुभास्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करायचं आहे. कुडावे संघ आणि मोठीजुई, एक पनवेल तालुक्यामधील आणि एक उरण तालुक्यामधील असे दोन संघ आहेत. या दोन संघादरम्यान आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना ग्रीष्मा 11 आकादेवी चॅम्पियन मोठीजुई संघ अर्थात अतिशय गावण पुरस्कर्ते आहेत आणि स्वर्गीय निमेश दंद्राज अक्षय 11 कुडावे सन्मान्य निखिल माळीसाहेब 190 उरण विधानसभेचे आमदार महेश बागदी साहेबांचे स्वीय सहाय्यक निखिल माळी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचे A1 जोडी नाणेफेक जिंकला मोठीजुई संघ. प्रथमतः निर्णय काय क्षेत्ररक्षक करू आम्ही, जास्त विचारत नाही, फक्त आयोजन 10 पर्व आहे, नाईट फॉर्मेट आणि स्पर्धा कशा प्रकारचं आयोजन वाटतंय? दादाचं 1 नंबर आयोजन आहे, 1 नंबर. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. धनेश, कुडावे संघ पहिल्यांदा या मैदानावर आलात, कसं वाटतंय? खेळायला चांगलं वाटेल. आम्ही फर्स्ट टाइम आलो या साईडला आणि गोवटण्याला आम्ही येतो खेळायला. आता इथे खेळायला आलो, मला खेळायला मजा येईल. महेश बागदी आमदारात या विधानसभा मतदारसंघातील त्याचे 2 कट्टर समर्थक अर्थात निकटवर्तीय अमित दादा, मुकुंद दादा आणि सर्व आयोजक कमिटी, या आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि 4 व्हीलर ठेवले सिरीजला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. खेळायला मजा येईल. हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊया टीमला आणि पुन्हा एकदा ऐकूया आपण बाबू शाह सरांना, निखिल माळी साहेबांचं पुनश्च आम्ही या निमित्ताने शतश आभार मानतोय. धन्यवाद. क्या बात है, बढ़िया इंटरव्यू चला और उसके साथ एक खूबसूरत देखिए मुकाबला भी चल रहा है. यहाँ पर 18 तक पहुंच गए, यहाँ पर 25 गेंद देखिए, अब 32 की जरूरत है. यहाँ पर राजेंद्र सर देखिए बात करेंगे, हर कप्तान के जुबान से, हर मेहमानों के जुबान से एक ही बात आ रहा है कि जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद और उतना खूबसूरत देखिए समर्थ ट्रॉफी. पूरी जान डाले हैं, लेकिन इस बल्लेबाजी में देखिए अनिकेत काले देखिए यहाँ से छक्का लगाने के साथ इरादा साफ किए हैं कि दबाव नहीं लेना चाहेंगे, लेकिन दिखते यहाँ से अभिजीत है, क्या टीम को वापसी कमबैक दिलाएंगे? यहाँ पर टारगेट बड़ा तो नहीं है, लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा. एक तेरी एक मेरी, अगर एक ओवर अच्छा हो जाता है तो मैच पलटता है और एक ओवर अगर खराब होता है तो वहां से भी मैच निकल जाता है. इसलिए कि इतना क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसलिए माना जाता है. और ये बस खेलने गए, क्या जरूरत था? यहाँ से इतना अच्छा छक्का आ चुका था. यहाँ पर आशीष पाटिल देखिए और अनिकेत काले के बीच में देखिए साझेदारी चलता हुआ अंपायर रहा. बैटिंग टीम ने देखिए यहाँ पर रिवो वाइड के लिए देखिए यहाँ से अंपायर कॉल देखिए फेयर डिलीवरी, लेकिन बैटिंग टीम है चैलेंज रिवो देखिए वाइड के लिए खास करके यहाँ से. लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन जब तक आता है तब तक थोड़ा सा जिक्र कर लेते कि ये मुकाबला की देखिए यहाँ पर आज का रात का बात करेंगे. तीसरा मुकाबला है यहाँ से और दोनों टीमों की बात कर लेंगे. तो यहाँ पर 93-11 देखिए शहनवाज नारपुली टीम है. भलाई देखिए यहाँ पर टारगेट इतना बड़ा तो नहीं सेट किया है, लेकिन मुश्किल है. फेयर डिलीवरी देखिए सेफ जो अंपायर कॉल था वही रहा, रिवो अनसक्सेसफुल रहा यहाँ पर से. और आई गाँव पहले बंद देखिए धरना टीम है. 4 व्हीलर की टूर्नामेंट देखिए जितना पसंद करते हैं, खेलना पसंद करते हैं. पिसार में नाइट देखिए जहाँ पर चर्चा में थे अनिकेत है काले देखिए क्या 4 व्हीलर लेकर आएंगे, लेकिन बाइक लेकर आए थे 1 रनों से. लेकिन कोई बात नहीं दोस्तों, वक्त के बाद होती है यहाँ से. लेकिन उनके सामने देखिए यहाँ से बड़ा अच्छा टीम देखिए नारपुली टीम की बात करेंगे तो यहाँ से चुनौती देना पसंद करते हैं. मैं क्रिकेट में कभी भी किसी कम नहीं मानता हूँ. कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो. एक सनसनी मुकाबला देखिए यहाँ से
और जनता राजा देखिए दादर का मुझे लगता है क्राउड जो हमने जिक्र किया था, अगर एक मुकाबला जीतते तो पूरी गांव यहाँ पर उछल कर आएंगे। अब देखिए दर्शक खचाखच, पूरे उड़न विभाग के भी देखिए दर्शक क्राउड आए हैं, जिसमें सुरेश पाटिल देखिए बात करेंगे, मंगल मूर्ति देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं। बहुत सारे देखिए यहाँ से कई सारे देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट को शुभकामना आ रहे हैं, लेकिन मैच इतना करीब चल रहा है, जिससे समय वक्त मिलेगा जिक्र करेंगे। अभी भी देखिए 32 की जरूरत है, 24 गेंद देखिए यतेनपुर देखिए संकेत ठाकुर एवन छोड़ी देखिए बैंडकल के, उन्हें भी खूब मजा आया। देखिए टूर्नामेंट जितनी टीम खेलकर भी गई, एक सपना बनकर रह गया भाई कि आने वाला साल मुएट इंतजार करेंगे। अभी जितना टीम भी देखिए इस टूर्नामेंट में जुड़ रहे हैं, एक बड़ी सपना लेकर आए हैं, लेकिन देखते हैं, कहते हैं ना अगर ये मुकाबला जीतना है ना भाई, सपनों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। और हेलीकॉप्टर उड़ाया, हवा में खीन फील्डर है भाई, फंस गया। शॉट सिलेक्शन देखिए आशीष पाटिल, पहला सफलता यहाँ पर मिलता हुआ। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनमा, और मैच में जीवित रहने के लिए पहला सफलता का तलाश था, और भावेश मोरे दिलाते हुए गोरे गोरे। क्या बात है, समर्थ ट्रॉफी देखे। कहते ना जिंदगी में काम ऐसा करो, लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज हर घर में देखे टीवी पर ही मैच देखा जा रहा है, समर्थ ट्रॉफी का एंजॉय लिया जा रहा है। ये बहुत बड़ी चीज है यहाँ पर, चाहे मुकुंद दादा लीजिए, अमित दादा लीजिए, सागर पूरी देखिए जो मैनेजमेंट की कमेटी तैयार। ओ जड़ में देखिए यहाँ से खेन, हम मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि पहला विकेट गिरा, उसके बाद देखे मिथुन का विकेट। अब कहानी में ट्विस्ट है, अब शंकर विहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ, टोको डीजे। यांना विनंती आहे आपण स्टेजच्या मागे या। प्रकाश परशुराम पाटिल विनंती आपण स्टेजच्या मागे यायचं। अनिकेत काले देखिए जब तक रहेंगे भाई यहाँ से मैच को गोरा करने की कोशिश करेंगे। यहाँ से 20 गेंद के 25 की जरूरत है। एक छक्का से संदेश जी मैच करीब आता हुआ। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, एकदम पूरी बोतल पी लो तो सामने आ जाती है। तो एक आग छक्के से देखिए मैच करीब आता हुआ। 20 गेंद 25 की जरूरत है। क्या कड़ा फाइट चलता हुआ यहाँ से, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। यहाँ पर अनिकेत काले देखिए 4 पर 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 25 है, लेकिन अभी देखिए यहाँ से समीकरण की बात करेंगे। 20 गेंद देखिए 25 की जरूरत है। दर्शक देखिए क्राउड खचाखच, एक सनसनी मुकाबला।
और जब तक देखे क्राउड रहेंगे बहुत मजा आएगा भाई। बाहर कैच पकड़िए, 200 रुपया कैश प्राइज जीतिए और इस मैच का देखिए आनंद लेते हुए यहाँ से तैयार गेंदबाज फिर से एक बार स्ट्राइक पर देखिए अनिकेत काले, और इस बार भी देखिए खींचकर मारा यहाँ से, बड़ा हिट वहां पर फील्डर थे भाई और बड़ा विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ। कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और अनिकेत काले का विकेट गिरने के साथ साथ यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और अनिकेत का विकेट गिरने के बाद यहाँ थोड़ा सारा का सारा उम्मीद चल गया। थँक्यू। काही क्षणामध्ये सुप्रसिद्ध गायक तथा बिग बॉस फेम संतोष चौधरी अर्थात सन्मानचा लडका दादूस यांचं आगमन काही क्षणामध्ये इथे होईल। तत्पूर्वी या स्पर्धेला सन्माननीय सुनील बामा गावण यांनी ट्रॉफीसाठी 1500 रुपयाची आर्थिक देणगी दिली आहे। उपसरपंच दिगाटी तथा 1500 अर्थात 1500, तदनंतर कैलासजी पाटील आणि अभि पाटील यांच्याकडे सुद्धा ट्रॉफीसाठी रोख रक्कम 7000 रुपयाची अधिक 2000 रुपयाची आर्थिक देणगी आहे। मनापासून आपण कैलासजी पाटील आणि अभि पाटील यांचंही या निमित्ताने मानतो आभार, धन्यवाद। चलिए बात करेंगे, अभी भी देखिए 25 की जरूरत है, यहाँ से 19 चेंडू 25 की जरूरत है। देखिए बात करेंगे, और कहते ना जो समय पर साथ दे वही अपना और बाकी सब सपना। विशाल मठ भी देखिए एक संकट मोचक बल्लेबाज है, हमेशा मुश्किलों में ये लड़ना चाहते हैं, लेकिन भावेश मोरे ने देखिए यहाँ पर 3 सफलता लेकर मैच का थोड़ा सा रूप बदला है भाई। यहाँ से भला ही छक्का लगा है, लेकिन अभी देखिए यहाँ से आखिरी गेंद है। ओ ये देखिए, और एक उछाल के साथ साथ है भावेश ने क्या कमाल का ओवर निकालते हुए, कहते ना जो समय पर साथ थे वही अपना और बाकी सब सपना। किसके लिए बनेगा सपना और कौन मैच को बनाएगा अपना, ये आने वाला वक्त बताएगा। 12 गेंद देखिए यहाँ से 25 की जरूरत है। मैदान पर जा रहा है ड्रिंक्स, हम चलेंगे डीजे के पास। कहते ना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु ये समय है तेरी लड़ाई का। और इस वक्त देखिए हमारे संदीप दादा गावन जिनके सुपुत्र स्कोरिंग में देखिए यहाँ से जुड़ते हुए सर देखिए यहाँ से आपण व्यासपीठाला पाहताय नितेश पाटील अर्थात विद्यमान उपसरपंच आहेत, ज्यांचा चेहरा बघितला नेहमी चेहरा स्माईल असतं। दोस्ती कशी असावी, मुकुंदजी गावण नितेश पाटील या दोन तरुणांना खऱ्या अर्थानं या विभागाला क्रिकेटमध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं। उपसरपंच ट्रॉफी आपण त्याच्या माध्यमातून या मैदानात पाहिली होती। त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश गजानन पाटील व्यासपीठावर या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपण पाहताय। त्यांचे संपूर्ण मित्र परिवार मनपूर्वक या सर्वांचं आपण स्वागत करतोय। चलिए ऋषभ गावन देखिए स्क्रीन पर देख सकते हो, स्कोरर देखिए हमारे संदीप दादा गावन के सुपुत्र हैं। अच्छी पढ़ाई इन्होंने की है, हैंडराइटिंग देखकर लग रहा है भाई। इसलिए तो कहते ना आज अगर मन लगाकर 6 घंटा पढ़ाई करोगे ना, कल आपको 12 घंटा ड्यूटी नहीं करना पड़ेगा। तो चलिए बात करेंगे यहाँ से मैच की तरफ जाएंगे। मैच एकदम रोमांचक मोड पर है भाई। पहले ही मैंने बता दिया भाई कि एक क्वार्टर और एक स्वीटर से ज्यादा गर्मी दे रहा है ये मुकाबला। यहाँ से अभी भी 24 की जरूरत है। और गेंद की बात करेंगे यहाँ से 17 गेंद देखिए यहाँ से 24 का जरूरत है। देखिए गेंद बचा यहाँ पर 17 गेंद यहाँ से। फूल खिलकर भी उदास है, समंदर को पानी का प्यास है। देखते ही मैच। और यह चले खोद कर निकाला है फील्डर से, वहां पर 1 रन आता है। यहाँ पर नहीं, 1-1 रनों से भी टोटल को आगे बढ़ा सकते हो। कहते हैं ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद के झोपड़ी में राज करो। 1-1 रन लेकर आप राज कर सकते हो, मैच को आगे बढ़ा सकते हो। अभी देखिए यहाँ से समीकरण की बात कर लेंगे भाई। यहाँ से 16 गेंद 23 की जरूरत है। यहाँ से क्या मुकाबला बन रहा है।
बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। और दोनों टीम के लिए देखिए मुकाबला थोड़ा मुश्किल है। और इस बार देखिए ऊंचाई तो ली है, लंबाई की कमियां से फील्डर देखिए लंबा रेस लगाना पड़ा, लेकिन देखिए शॉर्ट मिड विकेट नहीं था, शॉर्ट मिड ऑन नहीं था, यहां पर दिक्कत ही रहता है। अब मौका को कैसे फुल में कन्वर्ट करेंगे, लेकिन बल्लेबाज के लिए अच्छा संकेत है। सिंगल डबल भी आता रहेगा ना, मैच के करीब जाते रहोगे और दबाव देखिए यहां से नारपुली टीम को घेरता रहेगा। लेकिन जिस तरह से पिछला ओवर यहां पर खास करके भावेश मोरे का जो ओवर था, यहां से उन्होंने मैच को कुछ समय के लिए थोड़ा सा क्लोज बनाया। यहां से 3 विकेट डालने के साथ साथ है राकेश बिसाल की जोड़ी। देखते हैं यहां से क्या इस साझेदारी आसान बना पाएंगे या और मुश्किल बनेगा। यहां से तैयार गेंदबाज है, ओ यह चलिए यही काम करना होगा भाई। यहां से लेन भरी गेंद और कांटा बदलता हुआ गेंद देखिए, यहां से डॉट गेंद निकलता हुआ फिर से वापस देखिए समीकरण बदलेगा। यहां से 14 गेंद देखिए 21 की जरूरत है। कहते ना फूल खिलकर भी उदास है और समंदर को पानी का प्यास है। देखते हैं मैच दोनों टीम के लिए अब बड़ा खास बन चुका है। 14 गेंद देखिए 21 की जरूरत है। तैयार गेंदबाज, ओ ये चलिए खींचकर मारा है, ऊंचाई ली है, लंबाई की देखिए कमी थी और फील्डर के दूर से निकलता हुआ छूम अंतर 4 रन। ग्लोव्स पहनकर चुहाने पकड़ती है। 13 चेंडू 17 धावांची गरज आहे। मॅच अजून आहे संदेश सर, मॅच अजून आहे। एकाक विकेट देके मैच को पलट सकता है और एकाक बड़ा हिट और पिछला गेंद चौका आया और उसके बाद देखिए राकेश ने सिंगल लिया। भाई राकेश ने भी बता दिया भाई यहां से कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना था। ये एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है। चौका आया, सिंगल लिया, 12 गेंद 16 की जरूरत है। यहां से अंपायर क्या चाहिए, वापस पाने की मांग। क्या बात है भाई, यहां से पिछला ओवर में गया था, देखिए कितना पेशर है मुकाबला। देखिए यहां से 12 गेंद 16 की जरूरत है। इसे कहते हैं दिल ने न जाने कितना घायल हुआ और अपनी टीम को जीत दिलाने के लिए न जाने कितना बिस्लेरी पिया। और समर्थ ट्रॉफी के देखिए हमारे ऑर्गेनाइजर हम देख सकते हैं, पूरी मैनेजमेंट देखिए स्क्रीन पर है। कहते हैं ना, दर्द में दुनिया दुश्मन लगती है, प्यार में दुनिया मोहब्बत लगती है। समर्थ ट्रॉफी में आ जाओ भाई, ये बिस्लेरी भी साला किंगफिशर लगती है। तीसरा भी कहां से आ गई, साउथ से। ओ क्या दुबई से आ गई, ईद भारत में मनाना है। चलिए डीजे ठोकी एक बार, बहुत मजा आता है भाई। रमेश बांधी साहेबांचा मुकुंद दादा खास उरण तालुका उपाध्यक्ष त्यांना विकास कामाचा ध्यास, त्यांना विकास कामाचा ध्यास, त्यांना विकास कामाचा ध्यास। रमेश बांधी गेम साहब का आज मीटिंग होती का? 12 गेंद देखिए 16 की जरूरत है। क्या मुकाबला बनते जा रहा है भाई यहां से। ये ओवर मैच का देखिए पर्दाफाश उभर रहेगा और भावेश मोरे को बुलाया गया। ओ भावेश मोरे देखिए पहला गेंद देखिए एकदम से फुल इन
और लेफ्ट में गेंदबाज है हमेशा राइट हैंड बैटर के लिए पसीना छुटाते हैं। एक एक गेंद के धड़कने तेज करेगा यहाँ से। 11 गेंद के 15 की जरूरत है यहाँ पर। संदेश सर कहते हैं ना, कैंची पेड़ काट नहीं सकता है और कुलाड़ी बाल काट नहीं सकता है और सिंगल से काम चल नहीं सकता है। अब देखते हैं बल्लेबाज के मन में क्या है विशाल मडवी का, क्या मौका लेंगे इस ओवर में या आने वाला ओवर तक वेट करेंगे। जिस भावेश मोरे ने बात करेंगे दूसरी ओवर में आए थे, 3 विकेट लेने के साथ साथ दबाव बनाए थे, लेकिन फिर से बात करेंगे यहाँ से तीसरा ओवर में कल्पेश के ऊपर रन आया था, लेकिन उसके बाद 8 रन आने के साथ भावेश मोरे को वापस बुलाया गया। अच्छा सोच है, लोहा गर्म है तो हथौड़ा लगाइए भाई यहाँ से। 11 गेंद 15 की जरूरत है। हाई वोल्टेज ड्रामा देखे यहाँ से। 11 चेंडू 15 धावाची गरज है। अतिशय रोमांचक है। ओ फुल लेंथ था यहाँ से देखिए, और पहले से तैयार नहीं थे यहाँ पर बैटर्स। 1 रन आता हुआ यहाँ से। चलिए बात करेंगे राजेंद्र सर, देखिए आज चौथा नाइट है, लेकिन क्राउड के देखिए यहाँ पर खचाखच है, ये बता रहा है भाई यहाँ से ये जीत है समर्थ ट्रॉफी की। चेक करना चाहते हैं यहाँ से, चेक करना चाहते हैं यहाँ पर, क्योंकि ये रातों के कातिल हैं भाई यहाँ पर। अंपायर कॉल खास करके यहाँ पर हमारे कोहली सर लीजिए, रनावत सर लीजिए, मेयर सर लीजिए, जान डाल देते हैं भाई यहाँ पर अंपायरिंग में यहाँ से। और फिर डिलीवरी देखिए बात करेंगे शशि मेयर सर तीसरी अंपायर के रूप में। देखिए यहाँ से गेंदबाज सेफ हैं, तो देखते हैं समीकरण से समीकरण की बात करेंगे तो यहाँ से 10 गेंद रह गए यहाँ पर, जीत के लिए 14 की जरूरत है यहाँ पर। कांचन सर क्या मुकाबला बन रहा है भाई यहाँ से। कहते ना जो मंजिल को पाने का चादर का, ये देखिए क्राउड दर्शक देखिए भाई यहाँ से कचाकच, ये बड़ी जीत है भाई यहाँ से। और हमने तो वो पिक्चर देखा था भाई ट्विंकल अमीर वाला यहाँ पर है, गुज्जर को पकड़ने लिए चंदनपुर में कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया था, मेला। अब ये देखिए पिरकोन में लगा है बहुत बड़ा मेला। देखिए चौथा रात ऐसा है तो सोचिए कल 5वां नाइट क्या होगा। मुझे लगता है फायर ब्रिगेड बुलाना होगा भाई, आग लगेगी कल इस मैदान पर, मैदान के अंदर भी और मैदान के बाहर भी। कंट्रोल देखिए यहाँ से, और मैच में देखिए आग लगता हुआ। 10 गेंद 14 की जरूरत है। ओ यह चलिए ड्राइव अच्छा है यहाँ से। मिड विकेट पर देखिए फील्डर जब तक आ जाते तब तक देखिए 1 रन आता हुआ, 1-1 रनों से टोटल आगे पहुंचेगा। पेसर कांचन सर देखिए, पेसर को जो बेहतर हैंडल करेगा वो ये मुकाबला जीत कर जाएगा यहाँ पर। अभी भी समीकरण की बात करेंगे तो यहाँ से 9 गेंद 13 की जरूरत है। कहते ना संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है और सफलता का सूरज उतना तेज चमकता है। देखते हैं सुबह का सूरज है ये दोनों टीम के लिए क्या रहेगा। संघर्ष का रात इस वक्त है, दोनों टीम के लिए क्या रिजल्ट लेकर आएगा, क्योंकि दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे बारी है। 9 गेंद 13। ओ ये चलिए भाई ये थर्ड गेंद है, अब तो डगआउट जाएगा भाई, ये गेंद मत खेलिए भाई यहाँ से। 8 गेंद 13 की जरूरत है। कहते ना पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे। चौके लगा छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम डराता है ज्यादा। भावेश मोरे ने देखिए डर पैदा किया यहाँ से। 8 गेंद 13 की जरूरत है, लेकिन कहते ना भाई कि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। जो हिम्मत जोड़ेगा वो मैच को लेकर चलेगा। ओ खोद कर निकाला यहाँ से, फील्डर थे, क्या छूटा, ओ माय गॉड, खाया गुटका और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका। भाई ये कैच था या मैच, T20 वर्ल्ड कप देखिए याद कर लीजिए। कांचन सर जब ट्रॉफी और कैच के बीच में थी दूरिया, तभी खड़े हुए थे सूर्या। हरल्यानंतर याचे उपटे घाला 4-5 पहिल्या आला मॅच गेली भोसड्यात। क्या फील्डर कौन थे? पेसर सूरज और भावेश मोरे तो यही कहेंगे, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। 7 गेंद 12 की जरूरत है, लेकिन कोई बात नहीं, मुसीबत को भूल जाइए, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। यहाँ से गलती तो होता है लेकिन गलती को जल्दी सुधारना होगा। 7 गेंद 12 की जरूरत है यहाँ से। भावेश मोरे अंतिम गेंद और स्ट्राइक पर देखिए राकेश देखिए यहाँ पर स्ट्राइक पर है, लेकिन ओ पेशर देखिए भाई यहाँ से। क्राउड देखिए एकदम मैदान में देखिए सन्नाटा भाई यहाँ से। अपनी माँ बच्चे से कहती थी बेटा सो जा गब्बर आएगा, आज देखिए उड़न के सरजमी पर सो जा बेटा, जाग जा। यहाँ पर बहुत बड़ा बिग शो देखिए, समर्थ ट्रॉफी चल रहा है यहाँ पर। 7 गेंद 12 की जरूरत है। क्या मुकाबला बन रहा है भाई यहाँ से। तैयार गेंदबाज और सीधा खेले हैं, मिड ऑफ पर नहीं है फील्डर, लेकिन लॉन्ग ऑफ तैनात है यहाँ से। जब तक गेंद को रोक लेते तब तक यहाँ से 1 रन आता हुआ यहाँ पर। 6 गेंद देखिए अब 11 की जरूरत है यहाँ से।
चलते हैं डीजे के पास, वापस लौटेंगे 6-11। समय मत लीजिए खिलाड़ी भाई, क्योंकि जिन्हें हार्ट की बीमारी रहेगी फिर ज्यादा समय लगने के साथ साथ उन्हें कई मैच से दूर ना जाना पड़ जाए। मैच जितना जल्दी कंप्लीट कीजिए। क्या मुकाबला बन गया भाई, यहाँ से कंचन सर इसे कहते हैं भाई। 6-11 की जरूरत है। और देखिए बिंग मिपी माउस भी देखिए बात करेंगे मूड में यहाँ पर। 6-11 कश्ती कभी भी डूब सकती है दोस्तों, और तकदीर कभी भी बदल सकती है। टीवी मत ऑफ करना गुरु, ये समर्थ ट्रॉफी है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। जहाँ इस टूर्नामेंट में मैच सुपर ओवर तक गया है तो सोचिए ये मैच कहाँ जाएगा भाई, क्योंकि मैच एकदम कांटों का है, मैच कांटों का है। और दर्शकों की धड़कने देखिए बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। और यही तो समर्थ ट्रॉफी की खासियत है भाई, जो कोयला को कोहिनूर बना रही है यहाँ पर। चलिए भाई समय इसे थोड़ा कॉपरेट कीजिए भाई यहाँ से, क्योंकि समय के पास भी समय नहीं गोटिया वो समय दे सके यहाँ पर। कुदरत ने धरती पर बहुत सारी चीजें भेजा है यहाँ पर, लेकिन एक समय टाइमिंग के मामले में सेम भेजा है, किसी के लिए ज्यादा नहीं किसी के लिए कम नहीं यहाँ पर। और समय पर चलना बहुत जरूरी है यहाँ पर। 6 गेंद अब 11 की जरूरत है यहाँ से। गेंदबाजी के लिए आते हुए यहाँ से कुणाल पाटिल, और बल्लेबाजी में देखिए राकेश और विशाल देखिए अभी तक वेट कर रहे हैं, इंतजार कर रहे हैं। असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है, और जिंदा है तो फिर जिंदा नजर आना जरूरी है। देखते हैं यहाँ से दर्शकों की निगाहें भी देखिए मैदान के अंदर एकदम से सनसनी मची हुई यहाँ पर। क्या रोक पाएंगे यहाँ पर राकेश को? क्या यहाँ पर राकेश के लिए मुश्किल बनाएंगे कुणाल पाटिल? बहुत कुछ चर्चा चल रहा होगा भाई यहाँ से, लेकिन देखते हैं चर्चा 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 है कि समर्थ ट्रॉफी भाई यहाँ से। क्राउड देखिए खचाखच, लगभग 19,000 से ज्यादा एक सनसनी मुकाबला के आनंद लेते हुए। सोचिए आज अगर 19,000 दर्शक है, कल देखिए 30,000 के आसपास रहेंगे यहाँ पर, खास करके फाइनल नाइट रहेगा भाई यहाँ से। लेकिन उससे पहले देखते कहते थे कयामत से पहले कयामत का कहर। ये क्या हो रहा है भाई? मैच आगे बढ़ाइए, मुझे लगता है दोनों टीम यही मैच फिनिश करना चाहते हैं। पेसर इतना है नहीं भाई, मैच आगे बढ़ाना पड़ेगा। 6-11 और स्लोअर गेंद, और वाइड लाइन पकड़ के गेंदबाजी कर रहे हैं यहाँ से। देखिए यहाँ पर सोच बड़ा अच्छा है, दूर रखा जाए यहाँ पर नकल गेंदबाज यहाँ से। मुझे लगता है अंपायर देखते हैं यहाँ से क्या अंपायर यहाँ से बैटिंग टीम या क्या यहाँ से, लेकिन फील्डिंग वाली टीम देखिए यहाँ पर टूट पड़े यहाँ से। अंपायर बताइए क्या? बैटिंग टीम रिव्यू यहाँ पर वाइड चेक करना चाहेंगे यहाँ पर, नहीं टीआरएस है तो भाई। और फिर डिलीवरी देखिए यहाँ से सासी मेहर देखिए कितनी पहले तैयार रह गए थे भाई यहाँ से। ये होती है रातों की कातिल, इनके पैनल के नाम तभी तो मैंने रखा भाई। ये रात में बड़ा तेज दत्ता दादा मेहर में, उन्हें भी नहीं भुलाओ निश्चित रूप से। और इस बार देखते हैं, और काफी दूर रख दिया इस बार, बिन पायल से बची घुंघरू, पायल की झनकार दिल चुराएगी, लेकिन मैच नहीं भाई यहाँ से। 5 गेंद जीत के लिए चाहिए 10। कंचन सर क्या इतना रात में मिलेगा यहाँ से? बस हमारे स्कोर देखे खूब बढ़िया स्कोरिंग करते हुए संदीप दादा गावन के देखिए सुपुत्र हैं, खास करके 5 गेंद देखिए 10 की जरूरत है। कहते हैं ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। और ड्राइव क्या देखिए ऑन साइड पर सभी फील्डर बाउंड्री लाइन पर हैं। स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, काउ कर्नर देखिए यहाँ से। और इसके साथ साथ देखिए 1 रन आता हुआ यहाँ से। 1-1 रनों से मैच आगे जाएगा, लेकिन मुकाबला जीत नहीं सकते हैं। 4 गेंद 9 की जरूरत है। कहते हैं ना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं, और सिंगल डबल से काम चलेगी नहीं। अगर काम बनाना है तो एक्सलेंट पर पैर दबाना होगा भाई यहाँ से। विशाल मडवी वेल फिनिशर है भाई यहाँ से, इनका नाम है अच्छा फिनिश करने का। लेकिन कुणाल पाटिल इस वक्त बन रहे बहुत बड़े कातिल। 2000 के आसपास मैच देख रहे हैं ऑनलाइन, और मैदान पर देखिए 17-18 से ज्यादा वाइड। ये छोटी छोटी गलती क्या यहाँ पर मुश्किल बनाएगा कंचन सर। 4 गेंद 8 की जरूरत है। देखिए सब्सक्राइब बढ़ते जा रहे हैं, बेल बटन बताते जाइए, दबाते जाइए। कल तक देखिए 3 लाख से ज्यादा हम
देख चुके हैं इस मुकाबला को, लेकिन आज देखते हैं यहाँ से आज कितना और आगे जाएगा भाई। क्या 4 लाख के ऊपर जाएगा? लेकिन 4 गेंद देखिए 8 की जरूरत है यहाँ से। विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले, उड़ान तय करेगी भाई आसमां किसकी होगी। दर्शक देखिए आंखों में सुरमा लगा कर मुकाबला को देख रहे हैं यहाँ पर, एकदम HD कैमरा से देखिए इस मैच को देख रहे हैं। 4 गेंद 8 की जरूरत है यहाँ से। ओ ये चलिए और एक डॉट गेंद भाई यहाँ से। यही तो बात छेड़ा था, ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। लेन को पीछे रखा, वाइड बना पिछला गेंद, उसके बाद देखिए हल्की से आउट स्विंग, क्या बढ़िया देखिए। 3 गेंद 8 की जरूरत है यहाँ से। अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया यहाँ से, चर्चा 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 जारी है से, लेकिन डगआउट इंतजार कर रहा है। एक बड़ा हिट, कुंडी मत खटखटाना सन्नाटा है जमाना, हो सके तो एक बड़ा हिट, लेकिन गेंदबाज नहीं चाहेंगे भाई कि यहां से आए कोई बड़ा हिट। क्या मैच जाएगा सुपर ओवर तक? 3 गेंद 8 और रणनीति साहब है भाई यहाँ से, एक एक रन एक्स्ट्रा से देंगे लेकिन बड़ा हिट नहीं खाना चाहेंगे भाई यहाँ से, लेकिन ये भी गलती आपको मुश्किल में डाल सकता है। 3 गेंद 7 की जरूरत है यहाँ से। कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए भाई, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। जहां पर देखिए चर्चा चल रहा है क्या गेंदबाज बचाएगा या बल्लेबाज मैच को जिताएगा, लेकिन कहते ना खुद को मेहनत में ट्राई करो, कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई करो। लेकिन देखते हैं क्या गेंदबाज का कॉन्फिडेंट या विशाल मडवी इस वक्त स्ट्राइक पर। 3 गेंद 7 ओ जाने दिया भाई यहाँ पर, और ये वाइड गेंद देखिए निराश कर रहा है भाई यहाँ से। ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा, एक छोटा सा छेद नीरज रनावत सर देखें वाइड का इशारा देते हुए यहाँ से। अब 3 गेंद 6 की जरूरत है। कांचन सर मैच ऐसा आ गया, आखिरी गेंद तक अब गेंद जाएगा मैच, और कुणाल पाटिल की ये गलती इस ओवर में कितना वाइड गेंद डाल चुके हैं यहाँ पर। 3 वाइड गेंद, ओ माय, 4 वाइड गेंद, ओ माय गॉड, चिंगो चिंगो। प्रेक्षक अतिशय मोठ्या संख्येमध्ये आहेत, मी प्रेक्षकांना विनंती करेन आपण बाउंड्रीच्या 1 फूट बाहेर बसायचं आहे। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली आहे। मगाशी मुकुंद गावंड साहेबांना आपल्या मनोगतामध्ये सांगितलं, खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांना दिला, तरी मी सर्व प्रेक्षक राजाला विनंती करेन की आपण बाउंड्रीच्या 1 फूट थोडंसं बाहेर यायचं आहे। 4 वाइड गेंद डालने के साथ साथ मैच को देखिए कितना क्लोज बनाया दर्शक, थोड़ा सा कंट्रोल है। 3 गेंद देखिए 6 की जरूरत है, और राजेंद्र से देखिए छक्का नहीं खाना चाहते थे गेंदबाज, उस चक्कर में 4 वाइड दे दिए भाई। इसलिए कहते ना क्रिकेट में भविष्यवाणी करना बड़ा कठिन है, जो खुद को समझती आलिया उसे भी कभी कभी ओ इस बार देखिए वही घन चक्र में फंस गए। लालच भी बड़ी बुरी रहती है। 2 गेंद अब 6 की जरूरत है। यही तो बात छेड़ा भाई यहाँ से, जो खुद को समझती आलिया उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। तो ये मैच देखिए यहाँ से, क्राउड देखिए खचाखच स्क्रीन पर दिखाया जा रहा है भाई यहाँ से। अब तो मुझे लग रहा है 20,000 के ऊपर जा रहा है क्राउड यहाँ से। 2 गेंद देखिए 6 की जरूरत है यहाँ से। क्या एक बड़ा हिट है? नहीं, अब आखिरी गेंद तक वेट करना पड़ेगा भाई यहाँ पर। विशाल मडवी दूसरे के लिए जाना चाहेंगे यहाँ पर। दूसरा रन देखिए यहाँ से, ओ माय गॉड, रन आउट देखिए यहाँ से। याद कर लीजिए 10 जुलाई 2019 हिंदुस्तान और न्यूजीलैंड के बीच में जो मुकाबला था सेमीफाइनल का, महेंद्र सिंह धोनी का रन आउट ने हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था, और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था। क्या धन्ना टीम के लिए रन आउट बहुत बड़ा हो सकता है? 1 गेंद 5 की जरूरत है। सुपर ओवर नहीं, ये बात है पहले भी हमने जिक्र किया था, चौका आता है तो मैच सुपर ओवर में जाएगा, लेकिन छक्का आएगा तो मैच जीत जाएंगे। 5 की जरूरत है। क्या मुकाबला राजेंद्र सर बताएं अपना। क्या किसी ने सोचा था भाई मैच ऐसा बन जाएगा और पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा? यही तो बात मैंने छेड़ा भाई। आज तो आग लगी है, कल ज्वालामुखी। और चलिए आखिरी गेंद के लिए एक बार जोरदार तालियां भाई यहाँ पर। 1 गेंद 5 की जरूरत है। क्या मैच देखना चाहते हैं सुपर ओवर, और दर्शक तो ही चाहेंगे कि मैच सुपर ओवर तक पहुंचे। 1 गेंद 5 की जरूरत है। चौका आया तो सुपर ओवर।
और ये देखिए भाई यहाँ से खेन को रोक लिया, यहाँ से काफी गलती के बावजूद भी देखिए यहाँ से नारपोली टीम आखिर में देखिए बाजी मारती हुई और कमाल का जो ओवर रहा, खास करके भावेश मोरे, इनका तारीफ करना चाहेंगे यहाँ पर। नो डाउट इस मैच के देखिए बात करेंगे यहाँ से। चला आपण सन्मान घेऊया। सन्माननीय प्रशांत दिनकर म्हात्रे अर्थात शिवसेनेचे एक नेते पाळेगावचे, बंधन धाग्याचं आणि काळीज बागाचं असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे 190 उरण विधानसभेचे माजी आमदार